नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 8व्या पाठाला सुरुवात करत आहोत. स्थितिक विद्युत, स्टेट इलेक्ट्रिसिटी. डू यू हॅव एक्सपिरियन्स ऑफ द इन्स्टन्स गिवन बिलो? व्हॉट इज द कॉज ऑफ these इफेक्ट्स? बरेच वेळा आपण काही प्रसंग अनुभवले आहेत. त्या प्रसंगामध्ये असे का घडते? काही वेळा बघा, आता उदाहरणार्थ या ठिकाणी कागदाचे कपटे आहेत. आपण कंगव्यानं आपले केस विंचरतो. अ प्लास्टिक कोंब रब्ड ऑन ड्राय हेअर, देन दी पीसेस ऑफ पेपर अट्रॅक्ट्स टू दिस कोंब. सियर बघा इथे, ज्यावेळी आपण कंगव्याने केसावरती काय करतो, फिरवतो आणि त्या कंगव्याला या कागदाच्या कपट्याजवळ आणल्यानंतर बघा, असे कागदी कपटे या कंगव्याकडे आकर्षित होतात. हे आपण बघितलेलं आहे, बऱ्याच वेळा असा प्रयोग करून बघितला आहे. त्याचबरोबर घरामध्ये जे पडदे असतात, त्या पडद्यांना आपण सारखं ये जा केला आणि हात फिरवलं त्याच्यावर तर चट 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 असा आवाज येतो बघा. इफ वी पास नियर अ पॉलिस्टर कर्टन अगेन अँड अगेन इट गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स अस. त्याचबरोबर बऱ्याच वेळा ब्लँकेट किंवा साडी किंवा टी व्ही बंद केल्यानंतरसुद्धा काचेजवळ आपण असा हात नेला सावकाश तर चटचट असा आवाज येतो. आता हे सगळे असे प्रसंग यामध्ये असं का घडतं? तर ह्याचं कारण आहे इलेक्ट्रिक चार्ज, म्हणजेच विद्युत प्रभार. दीज ऑल दी एक्झाम्पल्स बिकॉज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. These examples are just a glimpse of the electric charge that all objects in our surroundings hold in abundance. Electric charge is stored even in our own bodies. आपल्या सभोवतालच्या वस्तूमध्ये भरपूर भरून असलेला तो विद्युत प्रभार असतो, त्याची ती एक लहानशी झलक असते. अगदी आपल्या शरीरातही विद्युत प्रभार साठवलेला असतो. सर्व वस्तू अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात. विद्युत प्रभार हा त्या कणांचा एक आंतरिक गुणधर्म आहे, लक्षात घ्या. ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ एव्हरी टायनी पार्टिकल्स. इलेक्ट्रिक चार्ज इज ॲन इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ दिस पार्टिकल्स. दोज इन दिस वे इलेक्ट्रिक चार्ज इज एबिडेंटली प्रेझेंट. इट इज ऑलवेज इन अ हिडन स्टेट. बघा, विद्युत प्रभार हा त्या कणांचा एक आंतरिक गुणधर्म आहे. अशा प्रकारे जरी भरपूर विद्युत प्रभार असला तरी तो नेहमी लुप्त अवस्थेत, लपलेल्या अवस्थेमध्ये त्यामध्ये असतो. कारण बिकॉज ऑफ व्हेन देर इज द टू पार्ट charges are present in equal numbers. All these substances, when the positive charge and negative charge on an objects are balanced, the object is natural. That is, there is no a net charge on the object. If these charges are not balanced, the object is said to be charged. बघा, कोणत्याही वस्तूमध्ये दोन विरुद्ध प्रकारचे प्रभार असतात. एक त्याला आपण धन प्रभार असं म्हणतो आणि ऋण प्रभार. हे सारख्या प्रमाणात असतात. जेव्हा ह्या दोन्ही प्रभारातला जो समतोलपणा आहे तो अनबॅलन्स्ड म्हणजे असमतोलित होतो, त्यावेळी ज्यावेळी समान असतात दोन्ही भार, म्हणजे धन बी तेवढाच आहे, ऋण पण तेवढाच आहे, त्यावेळी ती वस्तू उदासीन असते, लक्षात, म्हणजे न्यूट्रल असते. पण ज्यावेळी दोन्हीपैकी कोणता तरी एक प्रभार हा असंतुलित होतो, त्यावेळी ती वस्तू प्रभारित होते. म्हणजे धन प्रभार वाढला तरी ती वस्तू प्रभारित होते, किंवा ऋण प्रभार वाढला तरी ती वस्तू प्रभारित होते. अशा पद्धतीनं तिला प्रभारित वस्तू असे चार्जड सबस्टन्स असं म्हटलं जातं. आता बघा, एका काचेचा एबोनाईटचा जो काचेचा दांडा आहे, कांडी, ती एका टोकाकडील भाग रेशमी कापडावर घासलं तर त्या घर्षण प्रक्रियेमुळे थोडासा प्रभार एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जातो. त्यामुळे दोन्ही वस्तू काहीशा प्रभारित होतात. आणि ही कांडी एका दोरीने हवेत लटकवून ठेवली आणि त्या कांडीजवळ दुसरी एक प्रभारित कांडी जर नेली
तर ती कांडी काय होतं बघा, एकमेकाला काय करतात, पहिल्यांदा ढकलतात आणि नंतर जवळ येतात. हे दोन्ही रिपल्शन आणि अट्रॅक्शन या पद्धतीचे दोन आकर्षण आहेत. व्हेन रब वन एंड ऑफ द ग्लास रॉड अगेन्स्ट अ सिल्क क्लॉथ and due to the rubbing a small charge will get transferred from one to another. As a result, both objects will become charged. So when some two rods, one rod is hang with a hanger, and then another rod, plastic rod, took the near this glass rod, then there we see carrying similar charges push each other away. This is called repulsion. Two rods carrying similar charges, then they push each other way. This is repulsion. म्हणजे ह्याला प्रतिकर्षण म्हणतात. समान धन आणि धन एकत्र आले तर ते एकमेकापासून दूर ढकलतात, त्यावेळी त्यांच्यामध्ये रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण असतं. आणि ज्यावेळेला अपोजिट चार्ज एकत्र येतात त्यावेळी त्यांच्यामध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं. म्हणजे विरुद्ध प्रकार धन आणि ऋण जर एकत्र आले तर त्यांच्यामध्ये काय असतं, आकर्षण असतं, अट्रॅक्शन. असे प्रतिकर्षण आणि अट्रॅक्शन असे दोन प्रभार त्या ठिकाणी तयार होतात. द सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन नेम्ड द इलेक्ट्रिक चार्जेस पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञांनी जे काही विद्युत प्रभारामध्ये तयार होणारे जे प्रभार आहेत त्यांना नाव दिलं. एकाला धन प्रभार म्हटलं आणि एकाला ऋण प्रभार हे नाव त्यांनी दिलेलं आहे. व्हॉट इज द ओरिजिन ऑफ ॲन इलेक्ट्रिक चार्ज. या विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो. ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ पार्टिकल्स अँड दीज पार्टिकल्स आर अल्टिमेटली मेड अप ऑफ व्हेरी टायनीस्ट ॲटम्स. वी शॅल बी लुकिंग ॲट द डिटेल्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर लॅटर. ॲट दिस स्टेज it is sufficient to know that each atom contains a stationary positive charge and moving negative charges. These two charges being perfectly balanced, an atom is electrically neutral. सर्व पदार्थ हे कणांचे बनलेले असतात आणि हे कण अतिसूक्ष्म अशा अणूंचे बनलेले असतात आणि अणूंच्या या संरचनेचा तपशील आपण पुढे बघणारच आहोत. फक्त बघा, यामध्ये प्रत्येकामध्ये एक अणू हा स्थिर असतो. धन प्रभारित भाग आणि चल असा ऋण प्रभारित भाग असतो. हे दोन्ही प्रभार ज्यावेळी असंतुलित असतात त्यावेळी अणू विद्युतदृष्ट्या न्यूट्रल असतो, उदासीन असतो, कोणताही त्यात प्रभार नसतो. लक्षात. ऑल ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ ॲटम्स विच मीन्स दॅट दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. बट देन हाऊ डू ऑब्जेक्ट बिकम इलेक्ट्रिकली चार्ज. म्हणजे सर्व वस्तू ह्या सूक्ष्म अणूंचे बनलेल्या आहेत, ॲटम्सपासून बनलेल्या आहेत, म्हणजे त्या विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. मग त्या विद्युत प्रभार कशा होतात तर फॉर सम रिझन द बॅलन्स ऑफ इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटम्स गेट्स डिस्टर्ब्ड. फॉर एक्झाम्पल व्हेन सर्टन ऑब्जेक्ट्स आर रब्ड अगेन्स्ट इच अदर, द निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स ऑन वन ऑब्जेक्ट गो टू द अदर ऑब्जेक्ट. बघा, हे विद्युतदृष्ट्या उदासीन असलेले जे काही अणूमधील प्रभाराचे काही कारणाने संतुलन बिघडते. उदाहरण कुठली तरी एक वस्तू, उदाहरणार्थ कंगवा, जेव्हा एकमेकावर केसावर घासतो तेव्हा त्या एका वस्तूवर ऋण प्रभार दुसऱ्या ऋण प्रभाराचे कण दुसऱ्या वस्तूवर जातात आणि ते ज्या वस्तूवर गेले ती वस्तू अतिरिक्त ऋण प्रभार घेते. म्हणजे इथं घर्षण झालं आहे आणि यातले ऋण प्रभार काय झाले, यातले ऋण प्रभार यात आले. बघा, या पांढऱ्यामध्ये इथं किती आहेत, 1 2 3 4 5 आहेत आणि इथं एकच आहे. मग यातलं घासल्यामुळं यातले ऋण प्रभार यात आले, इथं 3 झाले आणि इकडं 3 झाले, इकडं पण वाढले. मग ज्यावेळी ती अतिरिक्त ऋण प्रभारित कणामुळे ऋण प्रभारित झाली, त्यामुळे ही काय झाली, ऋण प्रभारित वस्तू झाली. म्हणजे मगाशी ऋण प्रभार होता कमी होते, आता जास्त झाले, त्यामुळे ती ऋण प्रभार वाढल्यामुळे ती ऋण प्रभारित झाली, म्हणजे चार्जड झाली. ओके. आणि इकडं ऋण कमी झाले आणि इथं धन वाढले. मगाच्यापेक्षा धन आहेत तसेच आहेत, पण ऋण कमी झाले, त्याच्या मानानं धन वाढले. धन वाढल्यामुळे ही वस्तू धन प्रभारित झाली. म्हणजे काय, घासलेल्या जाणाऱ्या दोन वस्तूपैकी एक धन प्रभारित झाली आणि दुसरी ऋण प्रभारित झाली. आलं लक्षात. अशी ही
So this is the charging of the two substances. ओके. आता या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. कागद, पॉलिथिन, नायलॉन कापड, सुती कापड, रेशमी कापड, या पद्धतीनं आपण हे सगळे मटेरियल घेतलेले आहेत. ते काय करायचे आहेत, कागदाचे तुकडे, फुगा आपल्याला घासायचे आहेत आणि या तुकड्यांच्या कागदाच्या तुकड्याजवळ न्यायचे आहेत. फुगा फुगून बघितला, आकर्षित होतात का, रिफिल बघा, खोड रबर, लाकडी स्केल, स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी, हे सगळे घासून बघायचे आणि प्रभार होतो का बघायचा. ओके. प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. त्यातील धन आणि ऋण प्रभाराचे प्रमाण समान असते, परंतु ऋण प्रभार काही कारणाने कमी झाला तर अणू काय होतो, धन प्रभारित होतो, आणि धन प्रमाण काही प्रमाणे कमी झाले तर तो ऋण प्रभारित होतो. ईच ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल बट व्हेन and these has equal amounts of positive and negative, but when some reasons the negative charges decreases, the atom becomes positively charged. Okay, ठीक आहे.